नमस्कार. मी संध्या देशपांडे, फाउंडर ऑफ इरा कॉमर्स क्लासेस पुणे. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की आता 12वीचे रिझल्ट लागून गेले आणि आत्ताच 10वीचे रिझल्ट लागले. उत्तम रिझल्ट लागले. बऱ्याच विद्यार्थ्यांना 80 अप 90 अप दणदणीत यश मिळालंय. मग आता 10वी नंतर काय, तर हे बऱ्याच पेरेंट्स आणि मुलं संभ्रमात असतात. काही जण आपलं करिअर मार्कांवरनं ठरवतात, काही जण कोणीतरी मित्रमैत्रीण किंवा सोसायटी किंवा नातेवाईक यांच्या सल्ल्याने चालतात आणि बरेच वेळेला नक्की मला काय हवंय स्वतःला हे त्या मुलांना कळत नाही, कारण मुलं लहान आहेत. तर प्रत्येक करिअर हे चांगलंच आहे. सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, एखादे व्होकेशनल कोर्सेस घ्या, काही करा, प्रत्येक करिअर हे उत्तमच असतं. पण करिअरचा मुख्य उद्देश आपला काय असतो की लेटर ऑन तुम्ही त्याचा उच्चांक गाठून पुढे आपलं सर्व्हायव्हल ऑफ द लाईफ हे फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे की ज्याला आपण मनी म्हणजे आर्थिक पैसा म्हणतो. तर आपलं लाईफ हे आर्थिक धोरणांवर अवलंबून असावं, कारण या जगामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा याच्याशिवाय काहीही फ्री मिळत नाही. तर मग करिअर कसं पाहिजे, तर तुम्हाला पुढे नॉलेजचं सॅटिस्फॅक्शन पाहिजे, तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मनी सॅटिस्फॅक्शन पाहिजे. कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे दोन पायंडे असतात. कॉस्ट ऑफ लिव्हिंग फूड क्लोथिंग शेल्टर म्हणतो आपण, आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे तुमच्याकडे कार पाहिजे, तुमच्याकडे अम्युनिटीज पाहिजेत, एक्सेट्रा. मग या सगळ्यासाठी मी आज बोलणार आहे की कॉमर्स हे करिअर उत्तम कसं आहे. प्रत्येक करिअर उत्तमच आहे हेही मी तुम्हाला सांगते, पण मी स्वतः कॉमर्सची शिक्षिका आहे. बरेच लोकांना कॉमर्सच्या पुढच्या वाटा काय आहेत हे माहिती नसतं. त्याच्यासाठी कॉमर्स या विषयावरती बोलणार आहे. कॉमर्सला आपण मराठीमध्ये वाणिज्य म्हणतो. मग आता ही जी सगळी इकॉनॉमी आहे, स्वतःपासून इकॉनॉमी चालू होते इन्कम आणि खर्चापासून, ती पूर्ण युनिव्हर्स पर्यंत ती इकॉनॉमी खर्च आणि इन्कम वरती चाललेली असते. मग याच्यामध्ये 11वी 12वी कॉमर्स झाल्यानंतर पुढे काय काय आहे, तर बेसिकली 12वीच्या नंतर प्रोफेशनल 3 कोर्सेस तुम्हाला करता येतात की ज्याला CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी आणि CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. दीज आर द प्रोफेशनल कोर्सेस की ज्याच्यामध्ये पहिली फाउंडेशन तुमची असते. फाउंडेशन झाल्यानंतर CA ला आर्टिकलशिप आहे, या तिन्ही कोर्सला आर्टिकलशिप आहे. ते झाल्यानंतर मग तुम्ही फायनल चे जे ग्रुप्स आहेत त्याला तुम्ही अपियर करू शकता. मग यामध्ये सगळ्यात प्रोफेशनल कोर्स कुठला चांगला, खरं म्हणाल तर तिन्ही चांगलेच आहेत, पण त्यातल्या त्यामध्ये जर का तुम्ही क्रीम म्हणाल तर माझ्या मताने चार्टर्ड अकाउंटंट CA हा याला पहिला क्रम दिला जातो. प्रत्येक गोष्टी ही चांगलीच आहे. मग ह्या प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत हे 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही हे कोर्सेस करू शकता. आणि जर का तुम्ही तुमचे प्रॉपर एफर्ट्स त्यामध्ये पुटअप केलेत, टाइमची मॅनेजमेंट, त्याचबरोबर तुमचा ब्रेन त्या एज्युकेशन मध्ये एफर्ट्स कसे पुटअप करावेत, त्यामध्ये नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट कसा करावा, त्या सगळ्याचं जर का तुम्हाला गणित साधता आलं तर तुम्ही अत्यंत यंग एज मध्ये 22-1 वर्षाचे जेव्हा व्हाल तेव्हा तुम्ही CA, CS किंवा CMA झालेले असता. आता हे क्रीम कोर्सेस आहेत, त्यामुळे त्याचं मार्केटमध्ये डिमांड मी तुम्हाला सांगायलाच नको, एक्सलंट डिमांड त्या सगळ्याला असतो. त्याचबरोबर आता काहींना हे कोर्सेस करायचे नाहीयेत. 12वी नंतर बेसिक जो येतो तो BCom होतो. BCom हा कोर्स असा आहे की ज्याच्यामध्ये अकाउंट्स, टॅक्सेशन, कॉस्टिंग, ऑडिट याचं मॅक्सिमम तुम्हाला नॉलेज BCom मध्ये मिळतं. आता बरीचशी कॉलेजेस हल्ली ऑटोनॉमस झाली, त्यामुळे त्यांनी BCom, फिनटेक, ऑनर्स असं व्हेरियस काय काय त्यांनी सुरू केलं आहे की जेणेकरून बऱ्याचशा कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स चालू आहेत की उदाहरणार्थ टॅली, एक्सेल, ऍडव्हान्स एक्सेल याची आता कॉमर्सच्या मुलांना श्वासाइतकं महत्व आहे. बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता प्रॅक्टिकल ओरिएंटेड झालं आहे. त्यानंतर दुसरं येतं मॅनेजमेंट. तर 12वी नंतर काही IIM ची काही एंट्रन्स असतात, IPMAT म्हणूया आपण, की जिथे तुम्हाला इंदोर असेल, रोहतक असेल, बेंगलोर असेल, एक्सेट्रा, इथे तुम्ही IIM चं BBA तुम्ही करू शकता.
समजा तिथपर्यंत काही जण त्या एंट्रन्सला नाही पास झाले, काही हरकत नाही. तर आता या बीबीए या कोर्सेससाठी सीईटी आता केली आहे 12वी नंतरची. मग ती सीईटी दिल्या, क्रॅक केल्या, आणि ती सीईटी खूप अवघड नसते. इट इज अ रिझनेबल सीईटी. त्यानंतर तुम्ही बीकॉमच्या ऐवजी मॅनेजमेंटची डिग्री जी आहे, जी बीबीए तुम्ही करू शकता. चांगल्या कॉलेजेस तुम्हाला जर का मिळाली तर हल्ली बीबीए ला सुद्धा स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता. मग त्यामध्ये स्पेशलायझेशन फायनान्स असेल, HR असेल, ऑपरेशन असेल, डेटा अनालिटिक्स असेल, आता AI पण आलंय, एक्सेट्रा. अशा अनेक कॉलेजेसमध्ये तुम्ही मॅनेजमेंटची ग्रॅज्युएशनची डिग्री घेऊ शकता. मग याच्यानंतर तुम्हाला फायदा काय होतो? समजा तुम्हाला मास्टर डिग्री करायची आहे, म्हणजे प्रोफेशनल मास्टर डिग्री कॉमर्सची कुठली आहे? दॅट इज अ MBA. मग असं आहे का की बीबीए केल्यामुळे MBA ला लगेच ऍडमिशन? असं काही नाहीये. MBA करण्यासाठी तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधले तुम्ही बॅचलर डिग्री तुम्हाला लागते. मग त्यानंतर MBA ची सीईटी, ज्याला आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतो, की ही असते. आणि MBA ला अनेक काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ सिम्बॉयसिस आहे, त्यांची स्नॅप असते. तसंच मुंबईला अनेक चांगली कॉलेजेस आहेत, सेंट झेवियर्स आहे, सिडनॅम आहे, वेलिंगकर आहे. सगळ्यात महत्वाचं IIM जे आहे त्याची आहे, त्याची कॅट एक्झाम असते. तर या काही काही इन्स्टिट्यूट्सनी स्वतःच्या MBA एंट्रन्सच्या एक्झाम्स ठेवल्या आहेत. मग ही प्रोफेशनल डिग्री MBA ची आहे, की ज्याच्यामध्ये पूर्वी MBA ला स्पेशलायझेशन जे आहे ते फार 3-4 गोष्टीलाच होतं, की लाईक HR, फायनान्स, मार्केटिंग वगैरे. पण आता मार्केटच इतकं ग्रो झालंय आणि व्हेरियस अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये खूप आहे. गेल्या 30 वर्षापूर्वीची इकॉनॉमी आणि आत्ताची इकॉनॉमी यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय. मग त्याला अनुसरून आता MBA मध्ये अनेक प्रकारचं स्पेशलायझेशन आलंय. ऑपरेशन रिसर्च म्हणूयात, बिझनेस अनालिटिक्स म्हणूयात, त्यामध्ये आता AI पण काही ठिकाणी ऍडअप होत आहे. त्याचबरोबर काही बिझनेस फॅमिलीज मधनं स्टुडंट्स येतात, तर MBA इन फॅमिली बिझनेस असं आलं आहे. लॉजिस्टिक्स तर आता सगळीकडे आहे, कारण सगळं आता ऑनलाईन सुरू झालंय. त्यामुळे मार्केटिंगचं सूत्र, मार्केटिंगची पर्सनॅलिटी ही सगळी बदलून गेली आहे. त्याला अनुसरून आता MBA लॉजिस्टिक आहे, एक्सेट्रा. अर्थ असा आहे की तुम्ही फक्त तुम्हाला स्वतःची ओळख होता आली पाहिजे. तर कॉमर्समध्ये भरपूर ब्रांचेस झाले आहेत. कोणाला पुढे समजा टीचिंग मध्ये पडायचंय, एखाद्या कॉलेजचं डायरेक्टर व्हायचंय, तर तिथे तुम्ही एखादी मास्टर डिग्री घेतलीत, मास्टर डिग्री मधनं नंतर तुम्ही नेटसेट केलं, PhD केलीत, तर ते पण उत्तम करिअर तुमचं आहे. तसंच इसाका म्हणून आहे, त्याचं सिस्टीम ऑडिटिंग हा एक उत्तम आता करिअर आहे. आणि त्यामधनं तुम्ही पुढे कॉम्प्युटरला सुद्धा शिफ्ट होऊ शकता, की ज्याला SAP FICO, हे ज्याला आम्ही फिको म्हणतो, की आता या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हे सगळं SAP FICO वापरलं जातं. तर कॉमर्स हे जे स्ट्रीम आहे, याच्यामध्ये मार्केटमध्ये आता काय चालतं आणि काय लागतं, त्याला कारण असं की सबंध इकॉनॉमी. मग ती एखाद्या तुम्ही छोट्याशा किराणामाल पासून त्या मोठ्या टाटाजी, अंबानीजी, बिर्ला अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीज पर्यंत सगळ्याचा बेस हा फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, सगळ्याचा बेस हा अकाउंटन्सी आहे, सगळ्याचा बेस हा फायनान्शियल रिस्क डिझायनिंग आहे, की हे कॉमर्समध्ये उत्तमरित्या शिकवलं जातं. त्यामुळे माझं मत असं असतं, पुनश्च मी सांगते, प्रत्येक एज्युकेशन उत्तमच आहे, पण कॉमर्सचा माणूस आम्ही म्हणतो की कधी जर का त्यांनी स्वतःचा ब्रेन मार्केटमध्ये प्रॉपर रित्या पुटअप केला आणि स्वतःला मार्केटमध्ये कसं डिझाईन केलाय ब्रेन, ते जर का त्याला समजलं, तर कॉमर्सचा माणूस आयुष्यात कधीही भुका राहू शकत नाही. काही डिप्लोमाज आहेत, DTL आम्ही म्हणतो, डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ, की जो ग्रॅज्युएशन नंतर फक्त 1 वर्षाचा कोर्स आहे, की ज्यांनी तुम्ही टॅक्सेशनची प्रॅक्टिस करू शकता. आता वन नेशन वन टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, GST आहे, इन्कम टॅक्स आहे, एक्सेट्रा. ऑडिटिंग आणि याची तुम्ही कन्सल्टन्सी करू शकता. तसाच कोऑपरेटिव्हचा एक डिप्लोमा आहे,
GDC&A नावाचा, की जो कोऑपरेटिव्हचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही कोऑपरेटिव्हची ऑडिटिंग करू शकता, अधिकार येतात तुम्हाला. आज आता पूर्वीची वाडा सिस्टीम सगळी गेली आहे आणि मॅक्सिमम ठिकाणी अपार्टमेंट्स आणि हाऊसिंग सोसायटीज यायला लागल्यात. तर त्याचं ऑडिटिंग नावाची कन्सेप्ट जी आहे ती या GDC&A मुळे तुम्ही करू शकता. बऱ्याचशा लोकांना किंवा विद्यार्थ्यांना किंबहुना काही पेरेंट्सना सुद्धा या अनेक गोष्टीची माहिती नसते. तर या अनेक गोष्टी कॉमर्समध्ये या भरपूर प्रमाणात एखाद्या मोठ्या म्हणजे ज्याचा खोड कमी आणि फांद्या भरपूर असा बहरलेला मोठा वृक्ष असावा असे काय म्हणूया अपॉर्च्युनिटीज या कॉमर्समध्ये आहेत. तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी अवश्य या सगळ्याचा विचार करावा. आणि काहीही शंका असेल, ते कुठल्याही गावामध्ये तुम्ही राहत असाल, काहीही शंका असेल तर इथे आमच्या क्लासचा पत्ता आणि माझा फोन नंबर दिलेला आहे. याच्यावर तुम्ही कधी पण मला व्हॉट्सअप किंवा रेग्युलर मध्ये फोन करा. समजा माझी बॅच चालू असेल तर त्यावेळेला मी फोन उचलू शकत नाही, तर कृपया गैरसमज करून घेऊ नका. न मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. तुम्हाला कॉमर्स विषयी कुठलीही शंका असेल तर अवश्य मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मला तुमच्या सगळ्या शंका निरसन करायला अतिशय आवडेल. पुढचा आमचा व्हिडिओ माझे यावर्षीचे जे सक्सेसफुल विद्यार्थी आहेत त्यांचा येणार आहे, तो अवश्य तुम्ही बघा. थँक्यू, धन्यवाद.